तर लॉट्स प्रमाणेच मॅचेस होतील. कुठलेही या ठिकाणी ॲडजस्टमेंट नाही आहे, कुठलाही फेरबदल नाही आहे. त्यामुळे भोपर टीम आपण सेकंड राऊंडसाठी नंतर येऊ शकता. सलग मॅचेस होतील. भोपरच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. तर या मोहित देसले 500 रुपये, जीत अमित पाटील याचकडून आलेले आहेत. तर राहुल जाधव यांच्या शुभास्य मोहित देसलेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. 500 रुपये कॅश प्राईज. तर टीम आलेली आहे फडलेची. भावेश नक्कीच या ठिकाणी आलेले आहेत. रोशन देखील आलेले आहेत. स्वागत आहे. आणि यानंतर इन ॲक्शनमध्ये असतील पिसवलीचे अगेन्स्ट. पिसवलीने आपण आला असेल तर रिपोर्टिंग करून ठेवा. वळूया आपण पुढील सामन्याकडे. धन्यवाद. तर भोपरचे 12th मॅन हर्षन माळी, संपर्क साधा. विकी माळीशी संपर्क साधा. तर राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण तानाजी पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. भोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते. आणि सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा असतो. आणि जेव्हा जेव्हा भोपर गावात प्रेशर कमी झाला, कुठे काही प्रॉब्लेम झाला की तानाजी पाटील अधिकाऱ्यांना धारेवरती धरतायत. असे तानाजी पाटील यांना आपण सन्मानित करतोय. तर राम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तर भोपरचे गोल्डन मॅन म्हणून देखील परिचित आहेत. रितेश भोईर सांगतात की आम्ही त्यांना गोल्डन मॅन म्हणतो नेहमी. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. पहिल्याच बॉल वरती इथून मोनिसला माघारी परतावा लागेल. टीम आयरेला लागतोय धक्का क्रमांक पहिला. धन्यवाद डीजे. इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ फाईट करतोय टीम उंबारली आणि त्यांच्या सोबत टीम आयरे संघ. स्वतःचं होम ग्राउंड आहे टीम उंबारलीचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. कल्पेश केनेला आपण जरूर बघतोय. 9 सेकंडला करण आहे. स्ट्राईक एंडला कल्पेश. बॉलिंग मार्क वरती प्रेमला आपण जरूर बघितला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जातोय. आउटफील्ड फास्ट थांबणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. नेक्स्ट मॅच टीम पडले हर्षल आणि पिसवली या दोघांमध्ये होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस हा स्पर्धेचा नियम आहे. आणि इथून आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रेमचे झाले ते मात्र 2 बॉल. पहिल्या बॉलवरती आपण बघितलं एक विकेट आला आणि त्यानंतर एक चौकार देखील आला. पुन्हा एकदा यशांचा वेध घेतला. टिक फॉर टॅक तसंच तसं उत्तर. जरी सांगतोय प्रेम तुम्ही चौकार ठोकलाय ना, तू शेर आहे तर मी शव्वा शेर आहे. आणि इथून विकेटचं पतन त्रिफळा उद्ध्वस्त केला. अजून एक धक्का. टीम लागतो आयरेला.
मैदानाच्या आतमध्ये जातोय. चेतनला आपण बघितलं काय गोलंदाजी राहिली आहे स्वतःच्या होम ग्राउंड वरती. आपला धीराज कसं गाजवायचं ना ते सांगतोय प्रेम. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये जरूर बघितलं टॉस जिंकला, घेतला फिल्डिंगचा डिसिजन आणि मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले आतापर्यंत ते 3 आणि 4 धावा धावफलकावरती आहेत आणि विकेट्स गमावल्या टीम आहे रे बॅटिंग करत असताना. त्या मात्र 2 अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय गोलंदाजी राहिली आहे प्रेमची. चौथा बॉल. पुन्हा एकदा बॉल पूर्ण शरीरावरती जरूर आला होता. व्यवस्थित समजला नाहीये. हा बॉल देखील निघून जातो डॉट. 4 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर अजून एक विकेट आली आणि चौथा बॉल डॉट आला. 2 टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल टीम आयरेला. हा बॉल अजून एक मोठा फटका खेळायचा होता. वंचित ठेवलाय. काय गोलंदाजी राहिली आहे. कारण प्रेमला माहिती आहे इथून कशी गोलंदाजी करायची आहे. कारण हे त्यांचं हक्काचं ग्राउंड आहे. इथेच ते क्रिकेट खेळत असतात, प्रॅक्टिस करत असतात आणि तिथून त्यांना भरपूर अनुभव आहे त्या खेळपट्टीचा. इथे गोलंदाजी कशी केली पाहिजे, फलंदाजी कशी केली पाहिजे. 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील अफिल स्ट्रॉंग आहे. डिसिजन हो, पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय आणि फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का, तिसरा. तर टीम लागतोय तो आयरे संघाला. डीजे अशा आतमध्ये आपण बघतोय का फटकेबाजी इथून चांगली करणं गरजेचं आहे. गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आहे. जिनं प्रेमनं पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. पहिलं षटक जे महत्वाचं असतं, ज्या षटकामध्ये धावा येतात त्या षटकामध्ये धावा आल्या नाही आहेत. इथून धावा फक्त प्रेमनं खर्च केल्या त्या 4 आणि विकेट मिळवून दिल्या. टीम उंबारली संघाला त्या मात्र 3. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ज्युनियर फ्रेम आला. पहिलं षटक सिनियरनं हाताळलं, आता ज्युनियर आहे आणि ज्युनियर देखील तितकाच वेगवान आहे. सेकंडला फलंदाज करण आणि 9 सेकंडला बॅटर अक्षय केनेला आपण जरूर बघतोय. चांगली फटकेबाजी इथून मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा पहिला बॉल. पहिलाच बॉल. वेगवान बॅटची कडा घेतली की काय. बॉल निघून चालला. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय थर्ड मॅनच्या दिशेनं धावा मिळतील ते 4. चौकार. भरपूर गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता बॅटिंग तुमच्या बाजून या धावा येणं फार गरजेचं. 8च धावा धावफलकावरती टीम बॅटिंग करत असताना आपण बघतोय. मात्र आयरे संघाचे 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. ज्युनियर फ्रेम बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर तिसरा बॉल. तिसरा बॉल देखील वेगवान आहे. निघून जातो समजला नाहीये करणला. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं ते गोलंदाजाकडे शिकणं भरपूर गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तुमच्याकडे व्हेरिएशन असणं भरपूर महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या. प्रत्येक बॉल वेगळा हाताळणं गरजेचं आहे आणि तेच प्रेम मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण त्याला देखील या खेळपट्टीचा अनुभव आहे. ते स्वतः होम ग्राउंड वरती खेळत असताना आपण दिसतंय ते उंबारली संघाला. चौथा बॉल देखील समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येता मात्र बॉल थांबणार नाहीये. निघून जाईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 4. येतोय चौकार.
डोंबिवलीचे आमदार राजू पाटील यांचं संगीत आपण जरूर ऐकलं. पुन्हा एकदा बॉल उडवला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, दोन हात खुल्ले केलेत. फलंदाज बाद. कव्हर करायचं होतं लॉंग ऑफ, मात्र करता आलं नाही आणि त्यानंतर करणला परतावा लागेल. धक्का क्रमांक 14 टीम आयरे संघाला लागतोय. फलंदाज बाद. थोडं फास्ट खेळायचा, नक्कीच जास्त वेळ घेऊ नका. लगेच बॅटर यायचं मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. संदीप येतोय. सनील नवीन बॅटर आला. आपण जरूर बघतोय. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 12, 4 विकेट्स गेल्यात. तर टीम बॅटिंग करत असताना आयरे संघाच्या आणि इथून डावकुऱ्या त्याचा फलंदाज सनील आला. शेवटचा बॉल असेल तो ज्युनियर प्रेम. चांगला वेगवान आहे. टफा पडल्यानंतर समजला नाहीये, निघून चाललाय. डॉट. षटक क्रमांक दुसरं इथून संपलं. 12 बॉलचा खेळ झालाय. 12 बॉलमध्ये धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात त्या 12. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये आपण जरूर बघतोय कुठेतरी थांबवण्याचं काम करतं टीम उंबारली संघ. ओव्हर नंबर 3 मध्ये कोणता गोलंदाज वापरणार आहे हे आपण लगेच बघणार आहोत. जसं तिसरं षटक संपेल 12 मॅन लक्षात घ्यायचं, पाणी घेऊन जायचं. जसं तिसरं षटक संपणार आहे, रेडी मध्ये राहायचं आहे, हे लक्षात घ्या. इथून 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 12. बॅटिंग करत असताना टीम आयरे संघाची आपण जरूर बघतोय. चला फास्ट खेळायचं. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज वापरला तो टीम उंबारली संघानं आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यश आहे. टीम उंबारली संघाचा यश ओव्हर नंबर 3 मध्ये आला. अंक खेळाडू भरपूर प्रत्येक संघामध्ये तयार होतात. स्ट्राईक एंडला फलंदाज अक्षय केने चांगला फलंदाज आहे टीम आयरे संघाचा. बॉल हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. दूरवरून आलाय आणि एक सिंगलच इथून जरूर मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय तर 13 धावा. यश बॉलिंग मार्क वरती आहे. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा डावखुऱ्याचा फलंदाज सनीलला आपण जरूर बघतोय. सनीलला इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. हा बॉल वेगवान आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, समजला नाहीये सनीलला. पुन्हा एकदा चालला बॉल. डॉट. इथून अक्षय खेनेवरती जबाबदारी जरूर असेल. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. एक टीम आयरे संघाचा एक चांगला खेळाडू आहे, 9 सेकंडला आणि इथून आता मात्र या मॅच मध्ये 4 बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी यशची देखील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुल टॉस बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं बॉल निघून चाललाय. 4 धावेंसाठी येतोय तो चौकार. तुमचं देखील सहर्ष स्वागत. सागाव चषक 2025 मध्ये एक चांगले खेळाडू आहेत, ज्याच्याकडे देखील फार असा अनुभव आहे.
ते उंबारली गावशी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं सरबाटनं धावा येत आहेत. उलटे फटके खेळायची गरज नाही आहे. इथून धावा येणं भरपूर गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावर तर पुढे सरकेल ते 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रेम आहेत. टी फ्लाय झेल आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कव्हर करायचं होतं लॉंग ऑन, मात्र करता आलं नाही आणि तिथे चांगला झेल टिपला. फलंदाज इथून बाद. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज शेवटचा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक येतं लॉंग ऑनला, तिथे तैनात आहेत. ज्युनियर फ्रेम फेकी करेपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात त्या 2 आणि 2 धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकल्या. ते टोटल धावसंख्या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत्या 19 धावा धावफलकावरती आहेत. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. तिकडे देखील उपस्थित असतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सागाव चषक 2025 मध्ये. कारण गावावरचं प्रेम नेहमी त्यांच्या गावातले सर्व खेळाडू खेळत असतात. नौ सेकंडला बाबू पाटीलला आपण जरूर बघतोय आणि आता मात्र त्यांची एंट्री झाली ते बाबू भोईर. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय तो ज्युनियर प्रेम आपण जरूर बघतोय. समोर खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे आपल्या जरूर आला. लॉंग ऑफला बॉल गेला, लगेचच फेकी केली आहे आणि तिथून एक सिंगल इथे फक्त मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तिथे क्षेत्ररक्षक आपण जरूर बघतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 29 स्कोरबोर्ड 20 धावा. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे कारण धावा भरपूर कमी आल्या. षटक क्रमांक 14 चालू 20 धावा, 5 विकेट्स आतापर्यंत गेल्या टीम आयरे संघाच्या. आपण जरूर बघतो इथून फटकेबाजी अगदी चांगली करणं गरजेचं आहे. ज्युनियर फ्रेम अतिशय चांगला खेळाडू आहे टीम उंबारली संघाचा. दुसरा बॉल बॅटची गडा तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. डायरेक्ट हिट केलाय, झाला देखील जरूर होता, मात्र एक सिंगल इथे घेतली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 न पुढे सरकेल ती 21 धावा.
मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट पूर्णपणे शांत ठेवलंय, पूर्णपणे धावांपासून लांब ठेवलं टीम आयरेला. षटकार चौकार येत नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, समोरच्या दिशेनं खेळून काढला. आता मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर करत असताना निघून जातोय बॉल, सी मारेषेच्या बाहेर येतो. डी 7-27 धावा, 3 बॉल फेस केले, 8 धावा बनवल्या अक्षय केनेनं आणि बाबू पाटीलनं आपल्या जरूर बालामध्ये 2 बॉल फेस करून 3 धावा बनवल्यात बॅटिंग करत असताना. आता इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. चांगला फटका खेळून काढला समोर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर केली अक्षय केनेनं. अगदी चांगला फटका खेळून काढला. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉल अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच पडले हर्षद आणि त्यांच्यावर फाईट करणार पिसवली. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं आशु तिथे तैनात आहेत. बॉल खेळून काढला, फिल्डिंग चुकीची केली, आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. बॉल निघून चाललाय शॉर्ट मिड ऑनच्या दिशेनं. धावा मिळतील ते 4. येतोय चौकार. शॉर्ट मिड ऑनला तैनात होत आहे. व्यवस्थित फिल्डिंग झाली नाही, अपेक्षा नाहीये त्या खेळाकडून. नक्कीच बॉल कुठेतरी व्यवस्थित हातामध्ये बसला नाही. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय ते ज्युनियर प्रेमला पहिलं षटक अतिशय चांगला हाताळलं. हा बॉल देखील लॉंग ऑफ बाउंड्री कव्हर करायची आहे, मात्र करता आली नाहीये. फलंदाज बाद, लागलाय धक्का टीम आयरे संघाला. तो मात्र मैदानाच्या आतमध्ये स्कोर बोर्ड 31 धावा धावफलकावरती लागल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशांत केनेला आपण जरूर बघतोय. तो मात्र 7व्या क्रमांकावरती आला. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या 12. 1 विकेट मिळवून दिल्या. अजून एक बॉल शिल्लक आहे ज्युनियर प्रेमचा. चला फास्ट खेळायचं आहे, वेळ घेऊ नका. टीम उंबारली संघ टीम मीटिंग घ्यायची नाहीये जास्त वेळ, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. बॉल वेगवान आहे, टफा पडल्यानंतर समजला नाहीये निशांतला आणि हा बॉल निघून चाललोय. डॉट. षटक क्रमांक 14 देखील इथून संपलं. 4थ्या षटकानंतर धावसंख्या टीम आयरे संघाच्या त्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 31 आपल्याला जरूर पाहायला मिळते. अजून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये अजून बॅटिंग करत असताना चांगला संघर्ष इथून करणार का टीम आयरे संघ, आपण नक्कीच बघणार आहोत. फास्ट खेळायसाठी टीम उभारली, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. प्लीज वेळ घेऊ नका जास्त.
5व्या षटकामध्ये गोलंदाज आपण जरूर बघतोय. सोमनाथ भोईर आहे. नक्कीच एक अनुभव भरपूर आहे. पहिलाच फुल टॉस बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तैनात आहेत प्रेमला, आपण जरूर बघितलं. एक सिंगल इथून आले. सेकंडला फलंदाज निशांत. उंबारली संघाचा मलिंगा म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे सोमनाथ भोईर. त्यांचे सुपुत्र देखील या टीम मध्ये खेळत असतात, नेहमी त्यांच्या पाठीशी असतात. तर 12th मॅन आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. वेदला आपण नेहमी पाहत असतो. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत, आपल्याला पाहायला मिळेल. बॉल पुन्हा एकदा कव्हर्सच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता आणि इथून एक सिंगलच. 2 धावा आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. इथून चांगलं क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 34 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सोमनाथ भोईर. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रेमला फक्त बघावं लागेल. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन बाउंड्री कव्हर करत असताना बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळालं. इथून स्क्रीनवरती बॉल जरूर आहे आणि इथून षटकार आला. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका नक्कीच खेळून काढला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं निशांतनं. अगदी धावा नव्हत्या, तिथे धावा आणण्याचं काम सोमनाथ भोईर यांच्यावरती विश्वास ठेवला जरूर आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगलं क्रिकेट आणि ते एक अनुभव आहे त्यांना भरपूर क्रिकेटचा. 4था बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर सचिन मात्रे सांगता वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा. टीम पडलेच्या कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पिसवली संघाची कॅप्टन या लगेचच. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. धावसंख्या 41. 3 बॉलचा काही अजून देखील शिल्लक आहे. हा बॉल वेगवान होता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एक सिंगल इथून मिळेल. स्लिप पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. सिंगलच मिळणार आहे. 42 42 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथून शेवटचा अंतिम ते सोमनाथ भोईर यांच्या हातामध्ये दिलंय. मलिंगा म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे आणि इथून 2 to go. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. हलक्या हाताने घेऊन काढा. पुन्हा एकदा तिथे आपल्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. यश तिथे होता. फेकी गेली. रनआउटची संधी आहे. फलंदाज डिसिजन काय आहे सचिन मात्रे यांचा आणि फलंदाज आउट. OUT आउट झालाय. धक्का क्रमांक 7वा लागतोय टीम आयरे संघाला. डीजे शेवटचा बॉल आणि इथून फलंदाज होईल आउट. अजून एक धक्का टीम आयरे संघाला. 43 बनवल्या बॅटिंग करत असताना आणि इथून 44 धाव्यांचं लक्ष ठेवलंय ते टीम उंबारली संघासमोर. ते आयरे टीमनं पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लक्ष 44 आहे. 44 इथून बनवायचे आहेत. टीम बॅटिंग करत असताना आयरे संघानं 43 बनवला आणि 44 धाव्यांचं लक्ष इथून मैदानाच्या आतमध्ये ठेवलाय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय पहिल्या स्कोर बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मोनिशनं 1 बॉल फेस केला 0. त्यानंतर करण आला 5 बॉलमध्ये 8 धावा बनवल्या. त्यानंतर कल्पेश केने आला 2 बॉल फेस केले 4 धावा बनवल्या. त्यानंतर चेतन पाटील आला 3 बॉलमध्ये एकही धाव बनवली नाहीये. त्यानंतर अक्षय केनेनं 5 बॉल 12 बनवल्या. त्यानंतर
सनीलनं आपण जरूर बघतोय 5 बॉल फेस करून 4च धावा बनवल्या. बाबू पाटीलनं 5 बॉल 5 बनवल्या आणि निशांत केनेनं 4 बॉलमध्ये 9 आणि सोहम केने नोट आउट आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. त्यानंतर गोलंदाजी करत असताना सिनियर प्रेमनं गोलंदाजी केली. नक्कीच 4च रन खर्च केल्या, 3 विकेट्स. ज्युनियर प्रेमनं नक्कीच 2 षटक हाताळले, 20 धावा खर्च करून 2 विकेट्स. यश आपल्याला जरूर पाहायला मिळते, 1 षटक हाताळलं, 7 रन्स देऊन 1 विकेट घेतले. आणि सोमनाथ भोईरने देखील 1 षटक हाताळून 12 धावा खर्च केल्याने 1 विकेट. हेच MTC ची खासियत आहे. सगळं स्क्रीनवरती आम्हाला जरूर दिसतंय. परफेक्ट क्लिअरिटी, क्वालिटी जरूर पाहायला मिळते. उंबारली गावचे नक्कीच ज्येष्ठ नागरिक बाबू भोईर यांचा आपण यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर मी राम म्हात्रे यांना विनंती करतो की तुमच्या हस्ते बाबू भोईर यांचा यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. स्क्रीनवरती आपण जरूर बघतोय हे उपस्थित मान्यवर उंबारली गावचे सचिन भोईर यांचा देखील यचितीत सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती जरूर करणार आहोत. तर बाबू भोईर यांचा यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मी राम म्हात्रे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते हा यचितीत सन्मान करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक आणि मायेची शाल देऊन जरूर आपण स्क्रीनवरती बघतोय. बाबू भोईर उंबारली गावचे पाठीराखे आहेत. नेहमी त्यांच्या मागे खेळाडूंवरती हात जरूर असतो. किशोर म्हात्रे आयरे गावचे आहेत, त्यांचा देखील यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. तर राम म्हात्रे यांना विनंती करतोय की तुमच्या हस्ते किशोर म्हात्रे आयरे गावचे त्यांचा यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. उंबरली गावचे लेजंड क्रिकेटर सचिन भोईर यांचा देखील यचितीत सन्मान मी राम म्हात्रे यांना विनंती करेल तुमच्या हस्ते करायचं. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यचितीत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती ते करायचं आहे. तर मासला इथून सुरुवात होती आहे. त्यानंतरचा आवाज बोपर गावचा आमचे गुरुवर्य विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचं सागाव चषक 2025च्या या दुसऱ्या दिवसामध्ये. पुढील सामना पिसवली व सानवी 11 पडले. बंटी शेठ पाटील घोट यांनी पुरस्कृत केला संघ पडले. दोन्ही कॅप्टननी लवकरात लवकर आपण टॉस करणार आहोत. पिसवली संघ, पडलेचे संघ या ठिकाणी आलेले आहेत. हर्षल, तर चालू सामना दरम्यान बारुकराम पाटील यांना आपण सन्मानित करतोय. आमचे मान्यवर व्यासपीठावर जे उपस्थित आहेत आणि बाबू भोईर या ठिकाणी आलेले आहेत. उंबरली संघाचे जबरदस्त फॅन, 90 कधीच ओलांडलेले शतकाच्या दिशेने वाटचाल करतायत आणि बाबूंना 100 पूर्ण होऊ दे, बाबूचे आणखीन उदंड आयुष्य लाभू दे. आत्ताच भेटलो त्यांना, नेहमीच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतो आणि सध्या प्रकृती खराब होती असं सांगत होते, त्यामुळे बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये दिसले नाही. स्क्रीनवरती मान्यवरांचा सन्मान होताना सलामी वीर आपण बघतायत उंबरली टीमचे यश आणि त्याचबरोबर प्रेम. 1 विकेट गेलेला आहे, 22 आऊट झालेले आहेत. ओहो, जबरदस्त टायमिंग, लॉंग लेग सीमारेषा ओलांडतोय चेंडू, येतील धावा 4. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं
टार्गेट 45 होतं या मॅचमध्ये 44. गोलंदाजी चांगली होते. काल ज्या पद्धतीने पहिला सामना सुरू झाला असं वाटलं की धावांचा अक्षरशः पाऊस पडेल. हुक केलाय, चेंडू निघाला लॉंग स्टॉपच्या दिशेने. फिल्डर धावतायत, लॉंग चेस, गेला चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषे बाहेर. मिळतो हा चौकार. तर प्रेम पुन्हा एकदा सामना करेल सुनील पाटील. स्लोअर वन चेंडू पाहणं यावेळेस आपण बघताय जाऊ दिलं ऑप्शनच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. तर नॉन स्ट्राईकचे बॅट्समन आय थिंक सांगतात की पिचिंग खेळपट्टीच्या बाहेर झाली बहुतेक. तर या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. 2 कॅप्टन या ठिकाणी आलेत, पिसवली आणि पडले. सचिन भोईर यांना मी विनंती करेन आपण या टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. वाईड बॉलचा कॉल इथे. हे षटक संपल्यानंतर आपण टॉस करूया. अजूनही 3 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. बॉलिंग मार्कवर सनील. उडवलाय, खोदून काढलाय, समोर आहेत फिल्डर. फलंदाज होईल बाद. पहिला गडी बाद होतोय. ज्युनियर प्रेमच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय. उंबरली संघाचा 9 या धावसंख्येवरती. ॲक्शन रिप्ले आपण बघूया कसे बाद झाले होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पायातला चेंडू होता. हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला पण तो बाहेर नाही गेला, थेट फिल्डरच्या हातात. फिल्डर त्या ठिकाणी होते, बाबू होते आणि वेल जज कॅच बाय बाबू. दुसरा धक्का लागतोय. टार्गेट 44 धावांचं. फार मोठं नाही आहे. घरच्या मैदानावरती खेळताय, तो ॲडव्हान्टेज त्यांना मिळेल. भरपूर संख्येने समर्थकही ते उपस्थित असतील. उंबरली म्हटलं की नक्कीच आमचे स्कोरर भावेश पाटील यांची आम्हाला आठवण येते. आमचे आगरी किंग उजव्या बाजूला त्यांचा व्यवसाय सुरू आहे. नाश्त्याची व्यवस्था ते करतात सगळ्यांची. हा त्यांचा व्यवसाय फार जुना आहे. इथे जेव्हाही आम्ही येतो तेव्हा आमचे आगरी किंग या ठिकाणी आम्हाला भेटत असतात. त्याचबरोबर आमचे सुखदेव पाटील राजकीय क्षेत्रातील एक फार मोठं नाव. त्यांनी नेहमीच समालोचकांवरती प्रेम केलं आहे. सगळ्यांवरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे आणि या संघाला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती विराज येत आहेत. ड्राईव्ह करतात, मिडॉनला फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण झालंय चांगलं आहे पण एक धाव तितक्याच झपाट्याने पूर्ण केली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले. आपण बघताय 10 धावा झाल्या आहेत. अरे वर्सेस उंबरली. अरे म्हटले की नक्कीच चंदनदादांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कित्येक वर्ष परी 11 या नावाने आपण खेळताना पाहिले ओपनचे संघ. त्याचबरोबर संदीप पाटीलची कमतरता जाणवते. डाव्या हाताचा अत्यंत घातक फलंदाज संदीप. त्याच्या व्यवसायामुळे तर बऱ्याचदा तो व्यस्त असतो आणि टीममध्ये त्याला खेळायची इच्छा असतानाही त्याला येता येत नाही. पण त्याच्या येण्याने एक चांगला बॅट्समन, बॅटिंग ताकद वाढते आयरेची. सनीलकडे प्रचंड अनुभव आहे. करण देखील टॅलेंटेड आहे. पण सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावफलकावरती अपेक्षित होत्या त्या आल्या नाही आहे. पण या धावसंख्येवरती लढण्याचा ते प्रयत्न करतात. आपण टॉसच्या दिशेने जाऊया. टॉस बॉक्समध्ये तिथे सचिन भोईर कॅप्टन कूल म्हणून कित्येक वर्ष उंबरली संघाचं नेतृत्व केलं. एक कुशल सेनानी म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. सध्या 40+ क्रिकेट गाजवत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होत आहे. काही नियम आहेत, आमचे राहुल जाधव त्यांना समजावत आहेत. अक्षय कुंभार या ठिकाणी आलेले आहेत. बाहुबली पडले गावचे तयार होतील इन ॲक्शनमध्ये. समोर पिसवली आणि हे बघा रितेश भोईर हे त्यांचं वेट सांगतात मला की 125 kg. आणि आपापल्या उंचीनुसार ते वजन प्रत्येकाला चालून जातं. शुभेच्छा पिसवली टीमला, शुभेच्छा असतील पडलेला. तर पिसवलीने जिंकलेला टॉस. स्ट्राईकला यश. बॉलिंग मार्कवर निशांत केने NK तयार होतोय. ड्राईव्ह करतायत कव्हर पॉइंटला. का फिल्डिंग झाले पण थ्रो थोडासा उशिराने केला. त्याच ॲक्शनमध्ये फेकायला होता आणि वेगाने जर आला असता थ्रो तर फलंदाज इथे यश बाद होऊ शकले असते.
असे चान्सेस जे हाफ चान्सेस आहेत ते फुल चान्समध्ये कन्वर्ट करायला हवेत. आणि बघा एक वेगळी संकल्पना खरं तर चेहरादेव क्रिकेट संघ सागावने आणलेली आहे. प्रत्येक ठिकाणी ती चर्चा होते की 12th मॅनसाठी मेडल आम्ही देतोय. जे 12th मॅन येत आहेत त्यांना आम्ही मेडल देऊन त्यांचा सन्मान करतो. 12th मॅन होणं देखील फार मोठी गोष्ट आहे. कित्येकांना ते व्हायला आवडत नाही. सचिन तेंडुलकर यांनीही बॉल बॉय म्हणून काम केले, तेही 12th मॅन म्हणून त्यांनी काम केले. कित्येक असे लेजंड प्लेयर आहे. 12th मॅन होणं काही त्यामध्ये कमीपणा नाही आहे. कधीतरी संधी मिळेल, कधीतरी तुम्ही टीममध्ये या स्वतःला सिद्ध कराल. केतन मात्रे कित्येक वर्ष 12th मॅन म्हणून सुरुवातीला त्यांनी काम केले वाखांसाठी. आज तो महाराष्ट्राचा बायकर मॅन, टेनिस क्रिकेट जगताचा बायकर मॅन बनलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. निशांत बॉलिंग मार्कवर षटक, दुसऱ्या प्रगतीपथावरती आपण बघताय. आता डॉट चेंडू येतोय. आणि सूरज भोईरचे आमचे सागावचे ते सांगायचे की तुम्ही मला घ्या किंवा नका घेऊ, पण मला 12th मॅन म्हणून जरी तुम्ही घेतलं तरी मला समाधान आहे. आणि आज सूरज भोईरच्याने एक बाईकही जिंकलेली आहे मालिकावीराची आणि या संघाचा तो अष्टपैलू खेळाडू बनलेला आहे. त्यामुळे संधी येतच राहतात. प्रत्येकाने त्या संधीचं सोनं करायला हवं. 11 जणांचं लिमिट आहे. कधी कधी 15-15, 16-16 खेळाडू असतात. कुणाला घ्यावं कुणाला नाही घ्यावं, पण जो चांगला परफॉर्मन्स येईल त्याला घेणं गरजेचं असतं. पण बऱ्याचदा काही जणांचा हट्टा असतो की आम्हाला घ्याच, आणि काही जणांना कित्येक संधी देऊनही स्वतःला जेव्हा ते सिद्ध करत नाही तेव्हा मात्र टीममध्ये त्यांची जागा दिसत नाही. स्लोअर वन चेंडू यावेळेस मात्र अंपायर सांगतात वाईड आहे, दिशेपासून भरकटलेले आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण. एकूण झालेली 16 धावा. 44चं टार्गेट आहे. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं तर इथून 28 धावा करायच्यात विजयासाठी. बॉलिंग मार्कवर निशांत. पुन्हा एकदा एक यंगस्टरला आपण बघतायत. ऐरेने काही यंगस्टर मैदानावरती आणलेले आहेत. इनर एज मागे विकेट किपर आहेत. डायरेक्ट हिट झालं होतं, पण फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित परतले होते. विराज एक यंगस्टर आपण बघतायत. सोमनाथने ही सगळी यंग ब्रिगेड तयार केलेली आहे. धावसंख्या स्थिरावलेली 16 वरती आपण बघतायत. आतापर्यंत चेंडूंनी या ओव्हरमधले 4 झालेले आहेत. 2 चेंडू वाईट फेकले आहेत निशांतने. नवीन आहेत. तो दबाव झेलण्याचा अनुभव जेव्हा येईल, तो कॉन्फिडन्स जेव्हा मिळेल तेव्हा मात्र परिपक्व होत जातील. चुका करतील. चुका करता करता त्या चुकांची दुरुस्ती करतील, त्यातून शिकत जातील. आणि ही डेअरिंग खऱ्या अर्थाने मैदानावरती उतरायची ती आली पाहिजे आधी. त्यानंतर मात्र तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करू शकता. एज विकेट किपरने सनीलने प्रयत्न चांगला केला होता. चेंडू गेला या ठिकाणी शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. या दरम्यान आपण बघता एक धाव. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया आपण कशा पद्धतीने एफर्ट झाले होते. अँगल क्रिएट केला होता. बॅटची एज सनीलच्या हाताला चेंडू ब्रश करून निघाला मागे. तिथे थोडासा वेग कमी झाला, थोडासा वर होता चेंडू, अन्यथा झेल पकडता आला असता सनीला. धावसंख्या 17. हे षटक 2 वाईट येऊनही फक्त 6 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी, अचूकतेवरती भर दिली आहे. उंच गेला लांब. कौतुक करत होतो आपण या षटकाचं, पण या अखेरच्या बॉलवरती हा घणाघाती प्रहार, हा षटकार. या आपण 12th मॅनला सन्मानित करूया. राहुल जाधव या आपण. दोन्ही 12th मॅन या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. तर मेडल हरवायचा नाहीये 12th मॅन. मॅच तुम्ही जिंकले, तुम्हाला तो मेडल घालून या ठिकाणी बसायचं आहे अशी आयोजकांची सूचना आहे. आपण उंबरलीचे 12th मॅन मैत्रीला बघतोय. ऐरेचे या ठिकाणी 12th मॅन त्या ठिकाणी आहेत, त्यांचा सन्मान.
ही वेगळी संकल्पना आहे. आपण जर पाहिलं तर 12th मॅनचा विचार फारसा कधी कोणी करत नाही, पण इथे आम्ही त्यांना सन्मानित करतोय की जरी ते खेळले नाही पण आम्ही गेलो तिथे आमचा सन्मान झाला. तर हर्ष म्हात्रे जे आयरेचे 12th मॅन होते आणि हे मैत्रे तुम्ही बघतायत जे उंबारलीचे. बॉलिंग मार्कवर परिवर्तन, सुरुवात वाईट बॉलने झालेली आहे. तिसरं षटक घेऊन आले बाबू पाटील, 14 क्रमांकाची जर्सी परिधान केलेली आहे. आणि बघा पुढची मॅच पिसवली वर्सेस पडले. एक यंगस्टर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तितकाच अनुभवी संघनायक आपण बघतायत. एक धाव्या दरम्यान पूर्ण करतायत. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावपल कधी जाऊन पोचले आपण बघताय ती म्हणजे एकूण रिव्ह्यू कोणाचा आहे? अंपायरचा. तर भीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आपण चेक करणार आहोत. नाही आहे, भीमर नाही आहे आणि एकदम डीप होता. तर सिंगलने धावसंख्या धावपल होती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 25. विजयासाठी अजूनही पाहिलं तर 19 धावांची गरज आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं चेसिंग करताना मॅच शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली होती. टार्गेट जरी छोटं वाटत असलं तरी इथे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. ऑन साईडला हलक्या हाताने खेळतायत, ऑन ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत लॉंग ऑनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही यंगस्टर आपण बघतायत. भावेश पाटील, सोमनाथ, प्रेमनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला असे टॅलेंटेड क्रिकेटर बघायला मिळतील, पण त्यांना वेळोवेळी संधी देणं देखील तितकं गरजेचं आहे. एज लागून चेंडू त्या ठिकाणी शरीरावरती, आय थिंक चेहऱ्यावरती, कानावरती लागले बहुतेक. आणि या दरम्यान 1 धाव बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. आउटसाईड एज लागली होती, आडव्या बॅटने खेचायचं होतं आणि बघा हा चेंडू कुठे धडकला. किती सुंदर पद्धतीने दाखवत आहेत, स्लो मोशनमध्ये दाखवायला हवं. तर स्टार्किंग इनला बॅटर येतोय विराज, स्लो मोशनमध्ये आपण बघूया. गालाला चेंडू चाटून गेलाय. धावसंख्या दाखल करते 28. स्टार्किंग इनला बॅटर विराज, लेफ्ट हँडेड आहेत. सामना करतील बाबू पाटीलचा. यावेळेस मात्र हा फुल टॉस होता. पुन्हा एकदा नोची मागणी करतायत. पुन्हा एकदा अंपायरने थर्ड अंपायरला रिव्ह्यू बॅटिंग साईडचा आहे. फेअर बॉल आहे, डीप होतोय पूर्णपणे आपण बघताय. तो खाली येतोय. तर रिव्ह्यू बारा चेंडूत 9 करायचे आहेत. चला फिल्डिंग लगेच लावा, वेळ जास्त घेऊ नका. टीम आयरे 12 बॉल 9, 4.5ची धावगती राखायची आहे.
हे दोन यंगस्टर दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप, 2 विकेट गमावले होते पण त्यानंतर यश आपण बघताय 17 वरती खेळतोय, विराज 5 वरती खेळतोय. विराजचा स्ट्राईक रेट थोडासा कमी आहे पण दुसऱ्या बाजूने यश चांगली बॅटिंग करतोय. 6 बॉलमध्ये 17 केलेले आहेत, जवळजवळ 270चा त्याचा स्ट्राईक रेट बघायला मिळतो आपल्याला. तर बॉलिंग मार्क तयार. बॉलरचं नाव सांगा प्लीज. अरे नाव सांगा व्यवस्थित, 12th मॅनला माहिती नाही आहे. स्वयं मयंक. तो मयंक हे नाव आहे, मयंक केने. 12th मॅनला माहिती नाही आणि लवकरच त्याची दखल टेनिस बॉल क्रिकेट घेईल. जेव्हा तो स्टार बनेल, चांगला गोलंदाज बनेल तर त्याला कुठल्याही परिचयाची गरज पडणार नाही. पण नाव त्याचं मयंक आहे. 12th मॅन म्हणाल की गट्टू सांगा, तर बोलो गट्टू वगैरे नको, नाव असेल चांगलं. स्लोअर 1 पहिलाच बॉल, क्वाड बिहाइंडचा अपील. सनील पाटील त्या ठिकाणी करतायत, स्क्वेअर लेगच्या पंचांना विचारणा करतायत पण या दरम्यान हा डॉट बॉल. आणि क्वाड बिहाइंडचा अपील आपण नेहमी म्हणतो की प्रमुख पंचांकडे तुम्ही ते करायला हवं. स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला हे अपील तुमचं स्वीकारू शकत नाही पण पंचांनी कुठल्याही प्रकारचा इशारा केला नाही. पंच आपल्या निर्णयावरती ठाम. हा डॉट बॉल. फार कमी वयाचा खेळाडू आपण बघतायत मयंक केने. ओहो ओर पिच गेला लांब, सीमा पार, धावा मिळतील 6 षटकार. संघाने तयार राहायचे. डिसिजन जो काय डिसिजन असेल लगेच त्याची अंमलबजावणी करा. ओ वेस्ट ऑफ. बघा काय फिल्डिंग केलेली आहे मयंकने. 14-15 वर्षाचा असेल वयाचं, मला एक अंदाजे आपण सांगतोय पण काय चेंडू अडवलाय 16. तर 16व्या वर्ष धोक्याचं आणि नक्की 16व्या वर्षी सचिन तेंडुलकर यांनी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले. केवळ एका धावेची गरज आहे विजयासाठी. पाकिस्तानच्या अगेन्स्ट सचिन तेंडुलकर उतरले आणि त्यानंतर नाकावरती चेंडू आदळला, तो बाउन्सर. हे सगळ्यांना माहिती आहे. हो यावेळेस आपण बघतायत हा चांगला चेंडू, चांगली ॲक्शन आहे आणि नक्कीच अनुभव या ठिकाणी येईल. हळूहळू खेळतील तसं. सनील त्या ठिकाणी आहेत, करण आहेत, हे सगळे खेळाडूंना तयार करतायत. ऐरे गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पुन्हा एकदा चमकवायचं आहे. त्यासाठी हे चमकदार सितारे या ठिकाणी हवेत. आणि खीन एक डॉट बॉल. बघा काय बॉलिंग करतोय. 1 षटकार जरूर आलाय पण तरीही आपण जर पाहिलं तर थांबा 1 मिनिट. ओव्हर झाली असं म्हणतात स्कोरर. आणि बघा 1च षटकार आला होता आणि त्यामुळेच या षटकात 7 धावा आल्या तरी सुद्धा. पहिला लेग बायस, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 2 सलग आपण डॉट बॉल बघितलेत. तर ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये त्या ठिकाणी दाखवत आहेत. सगळे खेळाडू कौतुक करत आहेत, शाबासकीची थाप देत आहेत. वय वर्ष 16 आणि 16 वर्षाचा एक उभरता सितारा ऐरे संघाचा मयंक केने, ज्याने केवळ 7 धावा दिल्या. तो चेंडू त्याने षटकार त्याच्या अगेन्स्ट जो आला होता तो चेंडू त्याने अगदी पुढ्यात दिला होता. बाकीचे जे सगळे चेंडू आपण बघितले गुडलेंथवरनं त्याने काढले होते. 3 चेंडू डॉट फेकले होते. 1 लेग बाय चिरपणी धाव आली होती, 1 षटकार, 1 सिंगल. तर 6 बॉल 1ची गरज आहे.
बॉलिंग मार्कवर सनील पाटील अत्यंत अनुभवी या संघाचा अष्टपैलू खेळाडू ज्याने ओपन क्रिकेटही भरपूर खेळलेले आहे. तो सनील बॉलिंग मार्कवर तयार होतोय. एका धावेची गरज आहे. आपण विकेट्स बघूया, विकेट्स किती गेले होते आयरेचे आम्हाला सांगतील आशू. 8 म्हणजे हा सामना उंबारलीने विकेटच्या आधारावरती जिंकलेलाच आहे, कारण त्यांचे केवळ 3 विकेट आहेत, 2 विकेट आहेत. ओ हा विजयी फटका सामना जिंकलेला आहे. जय गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीने. अभिनंदन टीम उंबारली आणि पिसवली. आपला डिसिजन जो काय तो सांगा. पडलेचे कॅप्टन विचारतायत तुम्ही बॅटिंग करणार आहेत की फिल्डिंग करणार आहेत, त्यानुसार त्यांना तयारी करायला. 2 मिनिटात तुम्ही डिसिजन तुमचा सांगायचा आहे. तुमचा 3रा सामना होता. तुमचे खेळाडू आत्तापर्यंत का आले नाही हा प्रश्न आहे, पण संघनायकाने डिसिजन लवकरात लवकर सांगा. जर खेळाडू ऑन द वे असतील तर तुम्ही बॅटिंगचं डिसिजन घ्यायला पाहिजे. फिल्डिंगला तुम्ही पडलेला या ठिकाणी उतरवायला पाहिजे मैदानावरती.